नमस्कार मित्रांनो, मी वीरभद्र मिरेवाड. कोरोना काळात मुलांसाठी कविता या आपल्या आजच्या उपक्रमाचे बालकवी तथा मुलांना जीवनाचे भान देणारा बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड, मुंबई. कवीच्या व्यक्तिमत्वाला 3 पैलू असतात. एक जीवनाचे रडगाणे गाणारा, दुसरा जीवनाचे गाणे गाणारा आणि तिसरा जीवनालाच गाण्याचे रूप देणारा. यापैकी जीवनालाच गाण्याचे स्वरूप आणि चैतन्य देणारा बालसाहित्यिक म्हणजे एकनाथ आव्हाड. शब्दात प्राण पेरणारा, शब्दांना रक्त देणारा, कवितेची पालखी खांद्यावर घेणारा, कवितेचं वलय विस्तारणारा, कविता मनाची नाही तर जनांची करणारा फुलामुलांचा कवी म्हणजे एकनाथ आव्हाड. कविवरी लक्ष्मीकांत तांबुळे एके ठिकाणी असं म्हणतात, दयाळा एवढे द्यावे फुलाचे रंग न जावे, उडा या पाखरासाठी हे आभाळ ठेवावे. फुलाचे रंग चिरंत नसावेत आणि पाखरासाठी खुलं आभाळ अबाधित राहावं हे सत्य कवितेत व्यक्त करणारा आव्हाडांचा आवाका खूप व्यापक आहे. त्यांना महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, शशिकला आगाशे पुरस्कार, आपटे वाचन मंदिर आणि कोल्हापूरच्या साहित्य सभेचा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारचा आदर्श शिक्षक, पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर, मुंबई महानगरपालिकेचा गुरुगुरू पुरस्कार आदी 27 पुरस्काराने आव्हाड सन्मानित आहेत. थेंबे थेंबे तळे साचे, मजेदार कोडी, खरंच सांगतो दोस्तानो, आभाळाचा फळा असे एकूण 23 पुस्तके त्यांच्या नावावरती आहेत. मराठी वाङ्मय क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या सहवासात आव्हाड वावरलेले आहेत. इयत्ता 2रीच्या पाठ्यपुस्तकात त्यांची कविता अभ्यासक्रमाला आहे. 7 पुस्तकांचा ब्रेल लिपीमध्ये अनुवाद आहे. इयत्ता 6वीच्या सुलभ भारती पाठ्यपुस्तकात बाबांचे पत्र हा पाठ समाविष्ट आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन, साहित्य अकादमी चर्चासत्रात काव्यवाचन, कथाकथन, वक्ता म्हणून आव्हाड सर सहभागी झाले आहेत. एकनाथ आव्हाड सरच आपल्या एका कवितेत असं म्हणतात, दादा म्हणतो चिरंजीव म्हणजे टिकणारा कायमचा, आणि ताई म्हणते चिरंजीव म्हणजे मुलगा आई बाबांचा. आई म्हणाली एकाच शब्दांचे दोन्ही अर्थ बरोबर, मराठी आपली भाषा गुणाची समजून घ्यावी खरोखर, अमृतातेही पैजा जिंके. अशी मराठीची महती मुलांना सांगणारा एकमेव बालकवी म्हणजे एकनाथ आव्हाड सर. मराठी बालसाहित्याचा इतिहास लिहायचा असेल तर एकनाथ आव्हाड यांना वगळून लिहिताच येत नाही. एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण हा भाव मुलांच्या मनामध्ये वृद्धिंगत करणारा बालकवी म्हणजे एकनाथ आव्हाड. यांच्या कवितेने मुले निश्चित ऊर्जावान होतील ही अपेक्षा. मुलांनो नमस्कार. मी एकनाथ आव्हाड. करोना काळात कविता हा एक सुंदर उपक्रम मुलांसाठी माझे मित्र साहित्यिक वीरभद्र मिरेवाड यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून मी माझ्या 2 बालकविता आपल्यापुढे सादर करणार आहे. पहिल्या कवितेचं शीर्षक आहे खरंच सांगतो दोस्तांनो. खरंच सांगतो दोस्तांनो एकदा काय घडले. खरंच सांगतो दोस्तांनो एकदा काय घडले, माझे शरीर कापसासारखे हलके होऊन उडले. तरंगत तरंगत मी खोली बाहेर पडलो. तरंगत तरंगत मी खोली बाहेर पडलो. जंगल नदी पार करून डोंगरावरी चढलो. उंच उंच आबाळात फिरत राहिलो किती. उंच उंच आबाळात फिरत राहिलो किती. तम फुगून ढग झालो वाटली नाही भीती. आभाळात माझ्यासारखे बरेच होते ढग. आभाळात माझ्यासारखे बरेच होते ढग. खाली वाकून जणू कसे पाहत होते जग. मी माझ्या गावावरून मारीत बसलो चक्कर. मी माझ्या गावावरून मारीत बसलो चक्कर. वाटेमधल्या ढगांशी झाली की हो टक्कर. जोरदार टक्कर होता खूप खूप रडलो. जोरदार टक्कर होता खूप खूप रडलो. गावच्या माळ रानावर पाऊस होऊन पडलो. गावच्या माळ रानावर पाऊस होऊन पडलो. मुलांचं कल्पनाविश्व खूप भन्नाट असतं. त्यांच्या कल्पनेत त्यांना काय व्हावंसं वाटतं हे त्यांनाच ठाऊक. जसं या कवितेतल्या मुलाला ढग होऊन आपल्या उघड्या ओसाड माळ रानावर पाऊस होऊन पडावंसं वाटलं. मुलांना 2री एक कविता आता.
त्या कवितेचं शीर्षक आहे कसं जगावं. ही एक कवितेतून गोष्टच सांगितली आहे बरं का, 2 विळ्यांची. तुम्हाला विळे माहिती आहेत ना, गवत कापण्याचे, त्यांची ही कविता. गावच्या एका घरात 2 विळे होते. गावच्या एका घरात 2 विळे होते. त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता. एक विळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता. दुसरा विळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला विळा एकदा लखलख त्या विळ्याला म्हणाला, गंजलेला विळा एकदा लखलख त्या विळ्याला म्हणाला, तू एवढे काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी दगडावर तुला घासतो. धार लावण्यासाठी दगडावर तो तुला घासतो आणि सदानकदा कामामध्ये वापरत तुला असतो. पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही. मी बघ कसा अगदी आरामात बसून राही. तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखता विळा गंजलेल्या विळ्याला म्हणाला, आता लखलखता विळा गंजलेल्या विळ्याला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन. नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन. नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन. तर मुलांनो, तुम्हाला जर कुणी प्रश्न विचारला की तुम्ही कोणते विळे होणार, लखलखते की गंजलेले, मला माहिती आहे तुम्ही सगळेजण हात वर करून एकच उत्तर द्याल, लखलखते विळे. आणि मुलांनो, आपल्याला जर लखलखते विळे व्हायचं असेल तर कामाच्या वेळी कोपऱ्यात दडून बसता कामा नाही, हो की नाही? तर मुलांनो, भेटूया पुन्हा कधीतरी असंच या कवितेच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.